बुलेटिनच्या सुरुवातीलाच आढावा घेणार आहोत 3 मिनिटात 30 बातम्यांचा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा। नाशिकमध्ये अमित ठाकरेंनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तुळशी माळा घालून अमित ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, पालखी नाशिकहून पंढरपूरकडे रवाना। गिरीश महाजन गोकुळ गीते उपस्थित। जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। तब्बल 154 वर्षाची अखंड परंपरा असलेला सोहळा। जळगावात वटपौर्णिमेनिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून वटसावित्री पूजन परंपरेचं पालन केल्याचं चित्र। नाशिकच्या येवल्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी। महिलांनी व्रत करत प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश। चिपळूणमध्ये वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा। एक वाडी एक वृक्ष उपक्रमांतर्गत सुवासिनींनी पूजला वड। शेतकऱ्यांना न्याय मिळावा हेच आमचं एकमेव ध्येय हा फक्त ट्रेलर होता। मागण्या मान्य न केल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन करणार। आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा। बीडमधील विलासगुले हत्या प्रकरणी 10व्या आरोपीला एसआयटी कडून अटक। राजकुमार मोरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। आरोपीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे 0.5 मीटरनं उघडले। धरणातून 2543 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। लोकल हत्येनंतर माहीम स्थानकात चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागल्याच्या कारणावरून व्यक्तीवर चाकू हल्ला। मुंबईत लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वाशिममध्ये कृषी मित्र भरती आणि विनापरवाना क्रॉप बूस्टर खत वितरण प्रकरण उघडकीस। या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। त्रिभाषा धोरणाबाबत सीबीएसईचा मोठा निर्णय। आता 10वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेसाठी बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही। नीट पेपर फुटी प्रकरणातील 10 आरोपींच्या कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ। आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं। भारतीय लष्करानं मंगोलियातील खान क्वेस्टमध्ये आपलं शौर्य दाखवलं। ताफ्याची सुरक्षा आणि शांतता मोहीम यांचा समावेश। अमरनाथ यात्रेपूर्वी बाबा बर्फानी यांची पूजा। नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देवाची केली पूजा। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची शेरूवाली मोहीम सुरू। सुरक्षा दल परिसराचा कानाकोपरा पिंजून काढणार। बांगलादेशी नागरिकांसाठी पुन्हा पर्यटन व्हिसा सेवा सुरू। भारत सरकारचा मोठा निर्णय।